शेतकरी बंधूंनो नमस्ते. मी विश्वासराव गळगटे. आज परत एकदा श्री गोविंद भोर मुक्काम पोस्ट अकोळनेर तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर यांच्या त्याच शेवंतीच्या प्लॉटमध्ये आहोत, जिथे आपण याच्यापूर्वी 3 व्हिडिओ केलेले आहेत, जवळपास 3 व्हिडिओ केलेले आहेत. भोर साहेब नमस्ते. नमस्ते. मला सांगा, ही जात आपण ज्यावेळेस लावली होती, मे मध्ये लावलेली होती, 1 मे 2025 ला. तर मला एक सांगा की आतापर्यंत ह्या जातीचं वैशिष्ट्य किंवा इतर शेवंत्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं जे आयुष्यमान आहे ते किती असतं सरासरी? सरासरी लागवडीपासून 6 महिन्यानंतर पूर्ण शेवंती जाते पूर्ण बंद होते. सरासरी शेवंती 6 महिन्यांपर्यंत चालते. आता ही शेवंती सेंट व्हाईट आहे ना? शंका. हा, तर ही शेवंती 8 महिने पूर्ण होऊन 9व्या महिन्यात, आता आज 1 जानेवारी 2026 आहे, म्हणजे मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 8 महिने पूर्ण होऊन 9व्या महिन्यात आता ह्या शेवंतीने पदार्पण केलेलं आहे. म्हणजे 8 महिने पूर्ण वय झालेलं आहे आजच्या 1 तारखेला. आज 1 जानेवारी 2026 आहे. मला सांगा, सध्या ही शेवंती तुम्हाला किती फुलं देते आणि तुम्ही हिला अजून का काढलं नाही? ही आम्हाला तरी 1 दिवसाआड जर तोडली तर 50 ते 60 किलो फुलं देते. 1 दिवसाआड 50 ते 60 किलो. फुलांची क्वालिटी बघायची का आपण? फुलांची जर क्वालिटी पाहिली तर आजही फुलांची क्वालिटी, फुलं असे गच्च आहेत आणि फुलांना कसलाही डाग नाहीये. फुलं एकदम सुंदर, म्हणजे 9 महिन्याच्या पिकाच्या मानाने आता तिचं ॲव्हरेज तेवढं कमी आहे, परंतु फुलांची क्वालिटी आजही तशीच आहे. आजही तशी. सध्या ही फुलं 1 दिवसाआड किती निघतात? 50 ते 60 किलो दिवसात आम्ही फुलं तोडतो. किती गुंठे आपलं? हे 15-18 गुंठेच्या दरम्यान आहे. 18 गुंठे क्षेत्र आहे आणि ह्याच स्पॉटला आपण यापूर्वीचे व्हिडिओ बनवलेले आहेत. मागचा तो पोल, ते शेड. 9वा महिना सुरू झालेला आहे शेवंतीला. तुम्हाला व्यापारी काय सांगतात ह्या शेवंतीविषयी? ते म्हणतात की इतके दिवस ही चालली कशी आणि हे बाजारात आणून तुम्ही विकता कसं काय. आम्ही त्यांना सांगत असतो की 50-60 रुपयाचा रेट भेटला तरी 2-2.5 हजार रुपये होते. 2-2.5 हजार रुपये आजही होतात. हा, आणि त्याच्यामुळे आम्ही चालवतो या प्लॉट चालवत आहेत. मित्रांनो, ह्या प्लॉटला नॉर्मन बोरलॉगच्या शेड्यूलच्या व्यतिरिक्त एकही वेगळं शेड्यूल गोविंद भोर यांनी केलेलं नव्हतं. आणि आपण त्यावेळेस एक चॅलेंज घेतलं होतं की एका झाडाला ॲव्हरेज आपल्याला किती काढायचंय. मला सांगा, आतापर्यंत हे एका झाडाचा ॲव्हरेज किती गेला असेल आणि पैशात सांगा तुमचे ह्या 16 गुंठ्यात किती पैसे झालेत? हे एका झाडाचा ॲव्हरेज साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे आणि वस्तुनिष्ठ जर बघितलं तर 5 किलोचं आपलं ॲव्हरेज ठरलं होतं. हा, 5 किलोपेक्षाही आमचे जास्त ॲव्हरेज दिलंय. हा, आणि 2-2.5-3 लाख रुपये आमचे झालेले. 3 लाख झालेले आहेत तुमचे. आणि आता पण पैसे कंटिन्यू रोजचे चालू आहे. अजूनही पैसे होत आहेत. आतापर्यंत 3 लाख झालेले आहेत 16 गुंठ्यातून, म्हणजे 8 महिन्यातून, आणि अजूनही पैसे होत आहेत. पण आता सध्या आम्ही अजून एक नवीन प्रयोग करणार आहोत. ह्या शेवंतीचा आम्ही खोडवा घेणार आहोत, ज्याला इंग्लिशमध्ये रटून क्रॉप असं म्हटलं जातं. आता ही शेवंती आम्ही कट करणार आहोत आणि ह्या शेवंतीचा आम्ही खोडवा घेणार आहोत. हा निश्चितच प्रयोग सर्व शेवंती उत्पादकांसाठी एक नाविन्यपूर्ण प्रयोग असणार आहे. खोडवा घ्यायचा, नवीन लागवडीचा खर्च टाळण्यासाठी खोडवा घेतलेला कधी तसं नाही. नवीन लागवडीचा खर्च तर टाळायचा आहेच, परंतु आपण ह्या शेवंतीला पहिल्यांदा जी मेहनत घेतलेली होती, तिची मूळ संस्था ज्या पद्धतीने डेव्हलप केली होती, ती तुम्हाला नवीन करायला परत तेवढी एनर्जी घालवण्यापेक्षा त्याच मुळांचा वापर करून पुन्हा नवीन फुटवा धरण्याचं माझं प्लॅन आहे. बरोबर. मग ह्याच्यातून हे जर सक्सेस होतंय तर हा एक नवा अध्याय शेवंती पिकामध्ये सुरू होऊ शकतो ना, कारण शेतकऱ्यांची लागवड वाचू शकते, लागवडीचा मेहनत वाचू शकते. मला अजून एक सांगा, तुम्ही आतापर्यंतच्या शेवंतीच्या अनुभवातून आणि पर्टिक्युलरली ह्या शेवंतीमध्ये तुम्ही खालून नॉर्मन बोरलॉगची जी ट्रीटमेंट केली होती, त्याच्यामुळे तुमचा वरचा त्रास किती कमी झाला हो? तुम्हाला असं जाणवलं का की ही आतापर्यंत टिकली? ह्याचं कारणच आहे की रोगप्रतिकार शक्ती हिची चांगली झाली आणि खालून आपण तिला एकदम ताकद दिल्यामुळे तिने इतके दिवस दम धरला. आणि तुम्ही बोलता ते 100% खरं आहे. हा, नॉर्मन बोरलॉगचे जे पहिल्यापासून साहेबांनी ट्रीटमेंट दिली, त्याचा पाया जो होता, त्याच्यामुळे ह्याला कोणतंही औषध जास्त आम्हाला फवारणी करावं लागली नाही. आणि त्याच्यामुळे आम्हाला रिझल्ट 1 नंबर भेटला. 16 गुंठ्यातून 3 लाख रुपये आतापर्यंत झालेले आहेत.
आणि एका झाडाचा ऍव्हरेज 5 किलोच्या वरती ढळलेला आहे, प्लस झालेलं आहे. प्लसच झालेलं आहे, कमी नसेल. नाही अजिबात. तरी सुद्धा एकदा आहे ना तुमच्या सगळ्या पट्ट्या आतापर्यंतच्या मोजून एकदा आपल्या दर्शकांना परत एकदा सांगा की ही शेवंती ऍक्च्युली किती गेली. शेवंतीच्या फुलाला कसलाही डाग नाही, फक्त झाडं निस्तेज का दिसत आहेत कारण की आता ती हार्वेस्टिंग झालेलं वय आहे झाली तिची. आणि आता त्यांचं तिच्याकडे फारसं लक्ष नाही. तरी सुद्धा कामधेनूसारखी ही शेवंती आजही त्यांना 1 दिवसाआड 2-2.5 हजार रुपयाचं उत्पन्न देते. हे असं हा एक चमत्कार आहे आणि फक्त नॉर्मन बोरलॉग ऍग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या शेड्यूलमुळं हे शक्य झालंय. हे तुम्ही मानता? 100% म्हणजे आम्हाला तुम्ही 100% क्रेडिट देऊ शकता का? 100% यांच्या कंपनीला, यांच्या टीमला, सर्वांना आम्ही क्रेडिट देतो. आणि कारण रिझल्ट दाखवतोय आम्ही त्यांना. रिझल्ट दाखवला. रिझल्ट हरकत नाही. आता ह्याच शेवंतीमध्ये आपण खोडवा घेणार आहोत आणि खोडव्याचंही तुम्हाला नंतर मी डिटेल्स दाखवणार आहे. आता ह्या शेवंतीमध्ये तुम्हाला मी आता जे फुलं तोडलेले आहेत त्यांनी ते पण दाखवतो. थोड्या वेळासाठी 1 सेकंदासाठी व्हिडिओ पॉज करा, मी तुम्हाला फुलं दाखवतो. 8 महिने पूर्ण झालेल्या शेवंतीची ही फुलं आहेत. आज एक्झॅक्टली ह्या शेवंतीने 9व्या महिन्यात प्रवेश केलेला आहे. हे किती किलो आहेत साधारणतः? साधारणतः 40-50 किलो आहे. 40 ते 50 किलो आहे. आणि साधारणतः सध्या ऍव्हरेज रेट काय? 40-50 रुपये, 50 रुपये विकतोय. 50 रुपये विकतोय, म्हणजे साधारणतः 2,500 रुपये चालू आहे. आता सध्या अकोळनेर मध्ये कोणाच्या शेवंत्या चालू आहेत का? नाही, बाकी कोणाची शेवंती. शेवंत्या चालू आमच्या नाही. बरोबरीने ही लावलेली, दुसरे प्लॉट लावले लोकांनी. आता ही पण तुमच्या बरोबरीने लागवड झालेली इतर प्लॉट गेले सर, काही नाही. गेलेत. हा तो प्लॉट अजूनही चालतोय. चालूच आहे अजून. ह्यांच्या बरोबरीने लागवड झालेले प्लॉट नेस्तनाबूत झालेले आहेत. हा प्लॉट अजूनही चालू आहे आणि निश्चितच इथून पुढं शेवंतीला तुम्हाला जर इतर कंपन्यांचे कोणी लोक आले आणि मोठमोठ्या गप्पा म्हणून सांगितलं आम्ही तुम्हाला असं करून दाखवू, तसं करून दाखवू, तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवाल का आमच्याच प्रॉडक्टवरती विश्वास ठेवाल? आम्ही फक्त नॉर्मल बोरलॉगवरच विश्वास ठेवू. आम्ही फक्त नॉर्मल बोरलॉग वरतीच विश्वास ठेवणार, कारण की ऍक्च्युअली ऑर्गॅनिक प्रॉडक्ट देतो. आपल्या डॉक्टरजी तुम्ही भरपूर वापरलेलं आहे. आपल्या डॉक्टरजी मध्ये जर युरिया असता तर ही फुलं आतापर्यंत एवढी इंटॅक्ट राहिली नसती. तुम्ही अजूनही ज्या ज्या शेतकऱ्यांनी इतर कंपन्यांचे टॉनिक वापरले असतील किंवा इतर युरियायुक्त टॉनिक वापरले असतील त्या शेतकऱ्यांच्या मुलाखती घ्या, त्यांना विचारा हा प्लॉट 9व्या महिन्यापर्यंत चालतोय ह्याचं गुपितच ह्याच्यात आहे की आपल्या कंपनीच्या टॉनिक मध्ये, आपल्या कंपनीच्या इतर प्रॉडक्ट मध्ये केमिकल नाहीत, ऑर्गॅनिक असल्यामुळं चालतं. चालते. बरोबर बोलतो मी. एकदम बरोबर. धन्यवाद. धन्यवाद.